आला तर इथून धाबा बनवणं ते खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला सूरज असेल, डाऊन स्ट्राईक एंडला आदेश 2 धाब्यांवर खेळी करतोय. तर प्रथमतः स्ट्राईक एंडला सूरज घाटाल याला आपण पाहत आहे. उलटाच होता, कन्वर्ट करू शकले नाहीत, त्या दिशेने आपण पाहत आहे आणि द विकेटचं पतन होईल. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केला जातोय. यष्ट्यांच्या मधोमध सापडले गेलेत. लेग बिफोर द विकेट, फलंदाज बाद होईल. गॉन. विकेट मिळते नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर प्रमोद घाटाळ या फलंदाजाला आपण पाहता. लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला कन्वर्ट करू शकले नाहीत आणि लेग बिफोर विकेट यावेळेस बाद व्हावं लागतंय मिस्टर सूरज याला. पहिल्या चेंडूवर ही विकेट मिळते. धावगती जी जवळजवळ आहे 16 या अंकांवर, 16 रन्स ऑन अ कार्ड. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर प्रमोद घाटाळ महत्वाचा बॅटर असेल. या मॅच मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि 40 धावसंख्येचा पाठलाग तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा प्रमोदची बॅटिंग सुद्धा महत्वाची ठरेल. पाहुयात प्रमोद इथून कशा पद्धतीने सुरुवात करेल. स्ट्राईक एंडला असेल, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित माळी तो इथून सुसज्जित होईल. खोलवर लेन ती हाताळली जाते. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता. बीट झाले फलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात म्हणून या षटकामध्ये त्या धावेंना कुठेतरी पुढे चालना देणं ते महत्वाचं आहे. विकेट गेले नुकताच आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू जो पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीची मानसिकता ती ठेवावी लागेल. लोवर फुलटॉस चेंडू, त्याला कन्वर्ट करू शकले नाही. फटका फसेल सागर बसवंत यांच्या हातखंडामध्ये. हा झेल, विकेट मिळाली, फलंदाज बाद. हा धक्का क्रमांक 3 टीम आई गावदेवी पालवली या संघाला. विकेट मिळते, फलंदाजाला बाद व्हावं लागते. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर मयूर जाधव आणि दोघी बंधूंची जोडी जी मैदानाच्या दिशेने, एकीकडे आदेश जाधव आहे, दुसरीकडे मयूर जाधव. अवघी 16 अंकांवर. गुड डिलिव्हरी, खोलवर लेन, स्वतःला बाक केले. या मॅच मध्ये रोहित माळी याने देखील चांगली गोलंदाजी जी हाताळली जाते. कर्णधाराने पूर्णपणे जिम्मेदारी आपल्यावर घेतली आणि आतापर्यंत एकही धाव आली नाही या षटकामध्ये. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होते तिथीच आहे. शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता ती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील, काय मिडन ओव्हरने इथून समाप्ती होईल. स्विचिटचा फटका, खेळण्याचा मानस आहे. एलिव्हेशन तर गाठलंय परंतु डिस्टन्स गाठू शकणार नाहीयेत. इथे फलंदाज बाद होईल. डीप कव्हर पॉइंटला पकडले गेले आणि मेडन ओव्हर सहित 3 विकेट घेऊन रोहित माळी याने खूप चांगल्या पद्धतीने ही गोलंदाजी केली. पाहू शकाल हा फटका स्विचिट खेळायचा होता परंतु डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक स्थित होते आणि त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख असा झेल जो विसावला गेला. या स्पर्धेची ही आहे दुसरी मेडन ओव्हर.
जी दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं, पहिली फेकली होती तनिष वरठा याने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस आपण पाहू शकाल रोहित मालीची गोलंदाजी. आता विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे, येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 24 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. अजूनही मैदानावर